जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 5 फेब्रुवारी इसवी सन 1294. देवगिरीचे यादव साम्राज्य संपुष्टात, महाराष्ट्र पारतंत्र्यात. यादव साम्राज्यावरील पहिला इस्लामी हल्ला झाला तो 1294च्या काळात. जलालुद्दीन खलजींच्या पुतण्या अलाउद्दीन खिलजी हा दख्खन स्वारीकरिता यादवांवर लक्ष ठेवूनच होता. त्याने निष्णात योजना आखली. देवगिरीवर असलेल्या यादवांचे सैन्य देवगिरीपासून दूर जाताच त्यावर हल्ला करायचा, कारण यादवांचे सैन्य विभागलेले नसे. वर सांगितल्याप्रमाणे यादवांचे सैन्य होयसळ साम्राज्यावर मोहिमेत व्यस्त असताना अल्लाउद्दीनला आयती संधी मिळाली आणि त्याने अत्यंत शांतपणे देवगिरीच्या दिशेने कूच केली. आपण दक्षिणेत चाललो आहोत अशी बतावणी करत जंगल मार्गाने आपल्या छावण्या लावत अल्लाउद्दीन देवगिरीच्या दिशेने निघाला. देवगिरीपासून 80 मैलावर असलेल्या लासूर गावी जेव्हा अल्लाउद्दीन येऊन पोहोचला, त्यावेळेस रामचंद्र देवला येणाऱ्या संकटाची चाहूल लागली, परंतु आता वेळ निघून गेली होती. रामचंद्रांच्या सेनापतीने प्रतिकाराचा प्रयत्न केला खरा, पण खिलजीच्या सैन्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही आणि बघता बघता देवगिरी किल्ल्याला अल्लाउद्दीन खिलजीने वेढा घातला. अचानक समोर आलेला नव्हे, थेट दाराशी येऊन ठेपलेला शत्रू पाहता रामचंद्रची काही तयारी नव्हती. त्याने आपला मुलगा शंकर देवला तत्काळ परत येण्याचा निरोप तर धाडला होता, पण त्याच्या आगमनापर्यंत तग धरू शकेल इतकी देवगिरी किल्ल्याची तयारी नव्हती. आतील अन्नधान्य साठा देखील पुरेसा नव्हता. यामुळे रामचंद्राने किल्ल्यातच शरणागती पत्करली आणि मोठ्या प्रमाणावर सोने, मोती, दागिने आणि हत्ती व घोडे खिलजीला देण्याचे कबूल केले. सोबतच वार्षिक महसूलही देऊ केला. त्याने शरणागती पत्करताच काही काळात रामचंद्रचा मुलगा संपूर्ण सैन्यासह देवगिरीवर दाखल झाला. त्याने खिलजीवर हल्ला करण्याचा प्रयत्न देखील केला, मात्र त्यात त्याला यश आले नाही. अशा तऱ्हेने दख्खनचे सर्वात मोठे साम्राज्य उत्तरेकडील परकीय शक्तीचे पाईक बनले. 5 फेब्रुवारी इसवी सन 1664. माघ वद्य चतुर्थी शके 1585 संवत्सर सौम्य वार शनिवार. राजे शहाजीराजे यांच्या समाधीवर छत्री अर्पण केली. शहाजीराजांच्या समाधीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी राजे शहाजीराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या समाधीवर छत्री अर्पण केली. राजे शहाजीराजांचे कर्नाटक येथील होदिगिरी येथे घोड्यावरून पडून निधन झाले होते. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेचा फार मोठा आधार नियतीने हिरावून घेतला. छत्रपती शिवरायांनी राजे शहाजीराजांच्या समाधीवर छत्री अर्पण केली. 5 फेब्रुवारी इसवी सन 1664 शके 1585च्या माघ वद्य चतुर्थीला म्हणजे 5 फेब्रुवारी 1664ला महाराज सुरतेची लूट घेऊन राजगडी पोहोचले. 18 जानेवारी 1664 रोजी औरंगजेब लाहोरहून दिल्लीस पोहोचला असता त्या शिवाजी महाराजांकडून सुरतेच्या लुटाची वार्ता समजली व त्याला याची खंत वाटून सुरतेच्या लुटीचा सूड घेण्याचा त्याने निश्चय केला. 5 फेब्रुवारी इसवी सन 1664 नारो बापूजी मुदगल यांचे बलिदान. 6 जानेवारी ते 9 जानेवारी 1664 पर्यंत महाराजांनी मनसोक्त सुरत लुटली. बादशहाची सुरत बदसुरत झाली. सुरतेची धनलक्ष्मी घेऊन मराठे थेट लोहगडावर पोहोचले. शहाजीराजांच्या मृत्यूची बातमी कळताच महाराज राजगडी निघून गेले. लुटीचा माग काढीत मोगली हेर लोहगडाच्या आसमंतात पोहोचले आणि तडक मागे जुन्नरहून मुकुंदसिंह लोहगडाच्या दिशेने निघाला. मुकुंदसिंहास अटकाव करण्यासाठी महाराजांचा बाळसवंगडी नारो बापूजी मुदगल सरसावला. नारो बापूजी हे बापूजी श्रीमत मुदगल नरहेकर देशपांडे यांचे पुत्र. वडगावजवळ नारो बापूजींच्या आणि मुकुंदसिंहाच्या सैन्याचा सामना झाला. मुघलांकडे अनेक घोडेस्वार, तिरंदाज, बंदुकीधारी सैन्य होते, तरी सुद्धा मराठ्यांच्या युद्धतंत्रासमोर मुघलांचा निभाव लागत नव्हता. नारो बापूजी आपली नागवी समशेर नाचवीत मुघलांवर असे काही तुटून पडले की मुघलांची त्रेधा तिरपट उडाली. या वीराला कसा थोपवावा हेच मुकुंद सिंहास कळत नव्हते. शेवटी मुघली तिरंदाजाने सोडलेला तीर नारो बापूजींच्या छातीत घुसला आणि ते धरणीवर कोसळले. तो दिवस होता 5 फेब्रुवारी 1664. 5 फेब्रुवारी 1670 माघ वद्य दशमी शके 1591 संवत्सर सौम्य वार शनिवार. सूर्याजी काका मालुसरे यांना सिंहगडाची किल्लेदारी. सिंहगडाच्या युद्धात 80 वर्षांचे शेलार मामा यांनी अद्वितीय पराक्रम गाजवला.
त्याचबरोबर तानाजी काकांचे बंधू सूर्याजी काका यांनी खचून न जाता मराठी सैन्याला धीर देऊन व मोठी कामगिरी करून सिंहगड जिंकला। हे सगळं पाहून शिवराय खरंच भारावले आणि शेलार मामांचा सत्कार करून पालखीचा मान दिला व सूर्याजी काकांना सिंहगडाची सुभेदारी दिली। 5 फेब्रुवारी इसवी सन 1683 माघ वैद्य चतुर्थी शके 1604 दुदुंबी संवत्सर वार सोमवार। पोर्तुगीज मुलुखातून मोगलांची हल्ला करण्याची तयारी। पोर्तुगीज मुलखातून मोगलांची हल्ला करण्याची तयारी रणमुस्तखान व बहादूर खान कल्याण भिवंडी मोहिमेवर होते। याच वेळी छत्रपती संभाजी महाराज मोगलांची कल्याण भिवंडीतील रसद बंद करण्याचा प्रयत्न करत होते। मात्र औरंगजेबाने पोर्तुगीजांना जबर तंबी दिल्याने पोर्तुगीज मुलुखातून मोगली सैन्य बिनधास्तपणे ये जा करत होते। धान्य रसद सैन्य सामग्री आता पोर्तुगीजांच्या मुलुखातून मुक्तपणे येत होती। 5 फेब्रुवारी इसवी सन 1766 ऑक्टोबर 1765 मध्ये पेशवे निजामाच्या समाचारासाठी निघाले। राक्षस भुवनाच्या लढाईत निजाम चितपट झाला असला तरी त्याची अंतस्थ कुटकारस्थाने सुरूच होती। म्हणूनच दिनांक 5 फेब्रुवारी सन 1766 या दिवशी माधवरावांनी निजामाशी भेट घेतली। भेटीप्रित्यर्थ दोघांनीही एकमेकांचा सन्मान केला। भेटीदागल उंची वस्त्रे आणि नजराणे दिले। वस्तुतः हा निजाम कसा आहे हे माधवरावांसाहेब पक्के ओळखून होते, परंतु या निमित्ताने त्यांनी केलेले राजकारण एखाद्या मुत्सद्याहून सरस होते। जर निजाम आणि पेशवात शक्य झाले तर पुन्हा कोणीही खुरापती काढण्यास धजावणार नाही। म्हणूनच केवळ दाखवण्यापुरता का होईना सलोखा ठेवून आपला हेतू साध्य करावा हेच उत्तम। 5 फेब्रुवारी इसवी सन 1788 गोव्याचा गव्हर्नर फ्रान्सिस्को उज द मिनेझिस याने कोल्हापूरचे छत्रपती शिवाजी महाराज तिसरे यांना पाठवलेल्या पत्राचा तर्जुमा। तुमचे वकील सुलतानराव भोसले हे इकडे मदतीच्या कराराबाबत वाटाघाटी करण्यासाठी आले होते। त्यांना आम्ही तुमच्याकडून वाटाघाटी करण्यास अधिकारपत्रे आणण्यासाठी म्हणून कोल्हापूरला पाठवले आहे, परंतु ते इकडे परतले नाहीत। त्या दरम्यान वाडीचे सावंत यांनी आमच्याशी तह करण्याची निकड दर्शविल्याने त्यांच्याशी आम्हाला तह करावा लागला, असे या पत्रात नमूद केले आहे। 5 फेब्रुवारी इसवी सन 1804 इंग्रजांच्या पराभवानंतर यशवंतरावांनी गुप्तरित्या एक संयुक्त दल उभारण्यासाठी जयपूर, जोधपूर, उदयपूर, बेगम समरू, रोहिल्याचा मुख्य गुलाम मोहम्मद काहिलशीख व राजांना पत्रे पाठवली। तसेच दौलतरावा शिंद्यांकडे वकील पाठवून इंग्रजांबरोबरची मैत्री संपुष्टात आणण्याचे आव्हान दिले। ते 5 फेब्रुवारी 1804 मध्ये त्याचा नेमका उलट परिणाम झाला व इंग्रजांनी यशवंतरावांस एकाकी पाडण्याचे व त्यांचे साथीदार फोडण्याचे धोरण अंगीकारले।